अखेरच्या काळात महाराष्ट्र राज्याला 14 साली मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन राज्याचा विकास कसा करायचा असतो हा नवा अंक केवळ राज्यालाच नव्हे तर संपूर्ण देशाला एक आदर्श घालून दिला असे माजी मुख्यमंत्री आणि आजचे तुमच्या माझ्या सर्वांचे आधारस्तंभ असलेले उपमुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री, गृहमंत्री आणि माझ्यासाठी जवळजवळ सर्व आदरणीय फडणवीस साहेब, आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार आणि ज्याने गेल्या 5 वर्षात सांगोला तालुक्याच्या जनतेसाठी रात्रंदिवस कष्ट केले ते खासदार रणजित नाईक निंबाळकर साहेब, जीवाभावाचा माझा सहकारी आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब, माजी आमदार प्रशांत मालक साहेब, चेअरमन कल्याणराव काळे साहेब, अध्यक्ष आपले चेतनसिंह केदार साहेब, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य माझ्या लहान भगिनी आदरणीय नागनीताई, या शहरात ज्यांनी एक निवडणूक अशी गाजवून टाकली होती की दीपक आबाई आणि गणपतराव आबाई हजर होते, त्या लोकनियुक्त नगराध्यक्षा राणीताई माने, त्यांच्या सर्व सहकारी, व्यासपीठावरील सर्व सन्मानी, पुन्हा नाव राहिलंय तर मला माफ करा. मित्रांनो, आज या ठिकाणी आपली निवडणुकीची सभा आहे. ही सभा आहे ती आपलं ऋण फेडायची, उपकार फेडायची सभा. या तालुक्याच्या आवारात आलेलं प्रत्येक पाण्याचा थेंब ते शेतीसाठी असो नाही तर पिण्यासाठी असो, हे पाणी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ह्या 2च पक्षांनी दिलेलं आहे. त्याचा उपकार आज तुम्हाला इथे येऊन फेडायचा आहे. हजारो वर्षापासून भाजलेली तरसलेली जमीन, जिला बोलता येत नसलं अबोल असलेली ती जमीन आहे जी रडती तुमच्या माझ्या समोर की मला कधी तुम्ही हिरवगार करणार आहे, पण आम्हाला हिरवगार केले नाही. उद्ध्वस्त केला सांगोला तालुका. कोणी केला तुम्हाला नाव माहित आहे, नाव गेला जण घाबरताय ती मी उघड सांगतो. फक्त या मोहिते पाटलानं तुमचा माझा तालुका वाळवंट करून टाकला असा आणि उद्ध्वस्त केला तुमचा माझा तालुका. आणि आज रणजित नाईक निंबाळकरांना खासदार केलं तुमच्या सगळ्यांच्या कष्टानं, दीपक आबाई सहकार्यानं, सगळ्यांच्या श्रीकांतदादा सगळ्या सर्वांच्या सहकार्यानं मी आमदार झालो. आणि आज आपल्याला या ठिकाणी उजनीचं 2 टीएमसी पाणी दिलं फडणवीस साहेबांनी, टेंबूचं 2 टीएमसी पाणी दिलं फडणवीस साहेबांनी, म्हैसाळचं पाणी दिलं 1.5 टीएमसी फडणवीस साहेबांनी, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि जलसंपदा मंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी दिलेलं हे पाणी आहे. मित्रांनो, 2 वर्षात जर 5 कारखान्याला ऊस पुरवठा, ऊसाचं मळ जर या तालुक्यात करणार तर राजाराम पाटील हे नाव माझ्या बापाचं लावणार नाही. कुठल्याही गावात गेला तर ऊसाचा मळा तुम्हाला दिसत, कुठल्याही गावात गेला तर डाळिंब दिसत, कुठल्याच गावात गेला तर सीताफळ दिसत. तुमच्या शेतीला पाणी कमी पडणार नाही याची हमी घेणारं नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी आले. त्यांचं टाळ्याच्या गजरात तुम्ही स्वागत करा. निवडणूक एका बाजूला चालली, या देशाचे पंतप्रधान कोण व्हावे, त्या देशाचा उद्याचा 5 वर्षाचा कारभार कुणाच्या हाती द्यावा ही एक विचारधारा एका बाजूला संपूर्ण देशात चालली असताना आज आपल्या ठिकाणी एका बाजूला आपल्याला नरेंद्रजी मोदी साहेबांना पंतप्रधान तर करायचं आहे सगळ्यांना, पण त्याचबरोबर तुमच्या माझ्या तालुक्याचा प्रत्येक प्रश्न आपल्याला मार्गी लावायचा. 2.5 वर्षाचा काळ दिला होता. माझ्यावर टीका होती साहेब साहेब आज बी झाली. गुवाहाटीला कशाला गेलता म्हणते,
आता जगाला नाक कळू द्या. तुम्हाला तर कळलं का नाही गुवाहाटीला कशाला येईल तू? तुम्हाला बी कळलं. अरे निवडून दिला तुम्ही. भारतीय जनता पार्टी माझ्या व्यासपीठावर होती. या ठिकाणी मला शिवसेनेचं तिकीट मिळालं. शिवसेना होती, भाजप होतं, आरपीआय होती. या सगळ्यांना घेऊन या ठिकाणी आपण निवडणूक केली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे राष्ट्रवादी महाराष्ट्रभर विरोधात असताना सांगोल्याची राष्ट्रवादी मात्र आपल्या व्यासपीठावर होती दीपक आबाच्या रूपाने. साहेब एवढं करून आम्ही काही जास्त मतांना आलो ना साहेब, 500-600 मतांना उग घासून दिसटलो. नाही पुढे अडकत होतोच अजून. 5 सोंडच्या हत्तीला सुद्धा ताकद कमी असलेलं नेतृत्व इथं आबासाहेब गणपतराव देशमुख. आणि आमची लढाई त्यांच्या विरोधात नव्हती. त्यांना पाडावं असं बायको माझी बसली इथं. तिची शपथ घेऊ शकतो. कधीच असं पाप मी माझ्या मनात आणलं नाही मला गणपतरावला पाडायचं. मला नाही होतं की या माझ्या तालुक्यात चळवळ करायची. माझ्या शेतीला पाणी पाहिजे होतं, माझ्या पिण्याला पाणी पाहिजे होतं. हे माझे प्रश्न जिव्हाळ्याचे होते. त्याच्यासाठी माझी चळवळ, माझं आंदोलन चाललं होतं. त्यातला एक भाग म्हणून मी निवडणुका लढवत होतो. पडलो तरी असं जायचो, निवडून आलो तरी असं जायचो. मला काय भय पडत नाही. ईडीला माहेरन सासर सारखा असता. आम्ही येणंच आहे. मला जास्त बोलत नाही. आणल्याला माहित आहे साहेब, तुम्हाला थोडा आश्चर्य धक्का देतो. 5,000 कोटीच्या वर निधी गेला माझा सांगोला तालुक्यात. 5,000 कोटी जर नसेल उद्या यादी देतो तुम्हाला. कुणामुळे झाले? गुवाहाटीला गेलो म्हणून झालं. गद्दारी आम्ही केली नाही. उद्धव साहेब गद्दारी तुम्ही केली. तुम्ही निवडून आला, आम्ही निवडून आलो. आपण तिथे गेलो. तुम्ही तर उभाच कुठं राहिला नव्हता. आम्ही पळून निवडून आलो. आणि इथनं गेल्यानंतर आमचं स्वप्न होतं की देवेंद्र फडणवीस साहेब असेल, उद्धव साहेब असेल, एकनाथ शिंदे साहेब असेल, कोण तर मुख्यमंत्री होते, आमचं सरकार उभा राहील. भाजप शिवसेनेच ओढून नेलं. राव मसर वाढते तसं ओढून जरा 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 आम्हाला नेलं. मग 3 आठवडं कुठं कोणलंय, कुठं नेलंय काय कळायला तयार नाही. काय चाललंय समजायला तयार नाही. शिंदे साहेब शेवटी 4 दिवसात म्हटले की भाजपचं आपलं तुटलेलं आहे. उद्धव साहेब मुख्यमंत्री होते, सगळी शांत राहा तुम्ही. हे पाप जे केलेलं होतं माना काळजाला बुचणी देत होतं की ज्या माणसामुळे इथं आपण आमदार झालो, ज्या पक्षानं आपल्याला ताकद दिली म्हणून इथं झालो, त्या माणसाच्या पाठीत खंजीर खुपसून आपण आज हे केलेलं पाप पुढे संपवायचं. आम्ही उशीर झाला जरा आम्हाला, पण आम्ही ते संपवलं. गुवाहाटीला जसं केले. मांजार मारल्यानंतर काशीला जाते ती साहेब. आमच्यात ही भाजपचं मांजार गेलतं. आम्ही गुवाहाटीला जाऊन स्वच्छ धुवून चांगला आलोय. आता आम्ही निष्पाप आहे. आम्हाला काय सुद्धा अडचण नाही साहेब. खळखळीत उद्या काय होईल, सत्ता येत असते जात असते, कोणत्याची फिकीर करत असतं. ही एवढं गबाळाची प्रेम करणार आहे. 30 लाख मोलाच माझ्यासाठी आहे. समोर राहिलेला उमेदवार आहे ते कोण आहे बघा. तुमच्या आईच्या रक्ताची शपथ आहे तुम्हा सगळ्याला. 40 वर्ष या शहाजी बापूला छिंद्या करून घरात लगा बसवलं. माझ्या बायकोला सुद्धा फाटकप्पर करे आवडा दिली घालायला लावलं. ती मैदानात गावलाय. आता मैदानात सोडायला जाणार. गावलाय मोठी आज सोडाल तर माझ्या रक्ताची शपथ आहे तुम्हाला. अजिबात सोडायला जाणार. सगळ्यांनी मिळून दणका द्यायचा आहे. आता काय पाणी काय फक्त काय शिवसेना आणि भाजपचीच माणसं धरणार आहेत. या शेकापेक्षा पाणी धरणार नाही का? सांग त्या शेकापेक्षा. डॉक्टर बाबासाहेब आणि उद्यापासून सांगा की देवेंद्र फडणवीस, रणजित निंबाळकरांना दिलेलं पाणी आपल्या रानात आपण अजिबात धरायचं नाही. आपण स्वाभिमानी माणसं आहे. अजिबात पाण्याला हात लावायला जाणार. आणि तू करायला म्हणते म्हणजे पेयचं पाणी आमचंच घेतोय, शेतीला पाणी आमचंच घेतोय, सगळं काय रस्तं आमचंच आहे. समाज मंदिर देऊन हात कटाळा एवढी समाज मंदिर आमची बी घेत आहे. सगळं आमच्याकडे घेत आहे. परत हळूच म्हणताय
जरा तुतारीच करतो का रे नाही म्हाताऱ्याला एकट्या सोड अरे म्हाताऱ्यानं भल्या भल्याला एकट्याला सोडलं आणि या म्हाताऱ्याचं शरद पवार काय घेऊन बसलाय तू वसंतदादा सारख्या माणसाला विठ्ठल सुद्धा जसा विठेवर शोभावा असं राजकारणात शोभणारं नेतृत्व असलेलं वसंतदादाचं एका दणक्यात खाली काढलं मुख्यमंत्रीपद स्वतः शपथ घेऊन शरद पवार केलं ही काही गद्दारी नाही तर का तुमचा सन्मान आता राष्ट्रपती त्या मुर्मूदेवी देवी आमच्या आहेत त्यांच्यातनं करू द्या जाऊ तिथे काय सुद्धा बोलाय नाही शरद पवार कोणी आमचा तालुका आमचा वनवास फेडणारे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब फडणवीस साहेब आता आलेत नवीन अजित दादा हे सगळे आमचा वनवास फेडते ती आमचं आता सुखानं सगळं चाललंय बिघडवू नका सगळ्यांनी मिळून द्यायचं मतदान धैर्यशील मोहिते पाटील जे जास्त बोलणार 2 मिनिटे द्या साहेब साहेब सहकार मंत्री शंकररावजी मोहिते पाटलांनी 18 विश्व दारिद्र्यातून हे साम्राज्य उभा केलं राखेलच्या फटफटीवरून फिरून त्या माणसानं 62 सालची आमदारकी मिळवली शेतकरी कामगार पक्षातून कारखाना उभा केला कुक्कुटपालन आणलं जरशा आणल्या चौफेर सगळं आणलं आणि सहकार मंत्री निघून गेल्यानंतर आज काय दोन्ही कारखाने कर्जात ह्यांनी वाचवलं ही जर वाचवत नव्हती तर ही आपल्याकडेच कर्ज मागायकडे बँकेत येत होती काळजी करू नका हे त्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी सगळं वाचवून त्यांना पुन्हा मलिदा चारला लोणी चारलं खरका चारल्या खोबरं चारलं एवढं साहेबराव तुम्ही त्यांना खुराक दिला आणि गडी उठले जे तुमच्यावर गण थापटला आता करायचं कसं आहे ज्या ज्या ठिकाणी ही गेली माणसं ही विजय दादा आणि त्याचं भाव आणि त्याचं पुतणीची जी पोरं एक संस्था उद्ध्वस्त केली कारखान्यात गेले दोन्ही कारखाने मोडीत काढलं कुक्कुटपालन कुठं दिसाय तयार नाही शिवामृत संघ एवढा मोठा टोले जंगुता संघ कुठं दिसाय तयार नाही 500 लिटर सुद्धा दूध तिथं गोळा व्हायला तयार नाही एक जर शिवाला त्यांना दूध घालायला तयार नाही एवढा काटछाट त्यांची चालू झालेली आहे अकलूजात घाण केली ती केली करू जा जिल्ह्यात गेली तिकडे हळू शरद पवारचा हात धरून आणि डीसी बँकेत गेली एकट्या घरानं 1300-1400 कोटी रुपये कर्ज घेतले एकाच घराने घेतले आणि कर्ज बुडवून टाकलं मिळते का शेतकऱ्याला डीसी बँकेचं कर्ज आज कारणी ती आहे ती कारणीभूत आहे ती तुम्हाला कर्ज मिळायचं नाही पाप त्यांनी केलं जिल्हा दूध संघात गेली बंद पडून टाकला प्रशांत मालकानं येडा उचलाव तसा उचलून काही दिवस चालवला पण एवढं वाटोळ करून ठेवलं ते मालकाला मी पहिल्यांदाच म्हणलं मालक एवढं त्यांनी वाटोळ केली की काही तुमचं स्व काही चालेल मला वाटत प्रत्येक गोष्ट उद्ध्वस्त करायचं काम केलं आणि साहेबाला आपण निवडून दिलं माझा पाय तोडायची वेळ आली ती एवढा पूम आहे पायात त्या शरदवर निवडणूक झाली साहेब जगात उदाहरण नाही जगात राजकारणात माझा सख्खा भाऊजी राजकारणात खरा या तालुक्याचा लोकनेता होता तानाजी तात्या वारला माती सावडली माती सावडून घरी आलं अजितदादा आलत महूला सभा होती लगेच कापडं घातली अजितदादा संग गेलून महूच्या सभेपासून 8 सभा केल्या पण भाव मेला म्हणून मातीसाठी घरात थांबलो नाही इतकी प्रामाणिक श्रद्धा मी शरद पवारवर ठेवली काय दिलं आपल्याला इकडे बोला शहाजी यावेळी तू निवडून येतोय असं जरा मला रिपोर्ट आला तुझा चांगला मलाही बरं वाटायचं जोडते काही लागत यावेळी जागा जाऊन पाणी वाकून पाया पडायला होते आणि मी निघून आलं का आबासाहेब जायचं गणपतराव पोरग बिरके सावध राहायला लागेल आता राजकारण कसं करायचं एवढं तुम्हीच आम्हाला सांग सगळा असा डोएल माणूस आहे एक शब्द शरद पवार बोलला आणि खरा झाला जर दाखवायचं राजकारण उद्या सोडायचं मावळत्या सूर्य शपथ सगळी सांगते ती
अकलूजला घेतली रणजित दादा, आणि उठताना मी पाया पडलो, उठून पाया पडतो ही सांगते ते असलं काय बोलू नका बरं का, पाणी बिन तुमच्याने येत नाही, शपथ बिपत घेऊ नका. नाही त्याचं काय, देऊन टाकू पाणी म्हणजे. घेतली शपथ, आलं का पाणी? पाणी दिलं. या 3 महिन्यात तुम्हाला मिळालेलं, परत टेंबू 3 महिन्यात मिळालंय, उजनी 3 महिन्यातच मिळालं, म्हैसाळ 3 महिन्यात मिळालं. गावं सांगत नाही, भाषण लाभवत नाही. जर अंतकरणाला तुमच्या वाटत असेल की रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी या शहाजी पाटलानं काय कष्ट करून तुमच्यासाठी केलं असेल, तर उद्याचं प्रत्येक बटन तुम्हाला कमळाला लावावं. आज ज्या गोष्टी ज्या धैर्यशील मोठ्याने पाठ केले, काल ही तालाने गोष्ट सांगून गेला, माझ्यावर सांगितली. म्हणला विठ्ठलाच्या याला बारी चालली होती, एक पोराने शी केली, त्याच्यावर मग फुलं टाकली, फुलं टाकली का बुका टाकला, बुका टाकले का मूर्ती ठेवली, ती देव झाला. पांडुरंगाच्या दरबारात एका लेकराने शी केलेली सुद्धा भगवंत होऊ शकतो, हा पांडुरंगाचा दरबार आहे. पण लगा धैर्यशील मोहित्या, तुझ्या बंगल्यात जर साक्षात देवाचा देव महादेव आणून खाली सोडला, 3 तासात त्याचा राक्षस होऊन वर जाईल परत. ही असली तुझी अवलाद असला तुझा संसार आहे. माझ्या नादाला पुन्हा लागू नको, लागायच्या भानगडीत पडू नको. लयची बाजूने आवडून धरलेले आहे, जाऊ द्या म्हणतोय, लेकरू आहे आपलं राजसिंग दादाचे, लय बोलाय नको. परंतु तुम्हाला सांगतो ही घातपात होणार. जर गडी निवडून आला तर पुन्हा पाणी मागायला माझ्याकडे यायचं नाही, आबाकडे जायचं नाही, कुठं जायला नाही. गप आपलं मकवान करायचं, मुरगास करायचा, हा उसाचं इसरा. रणजितसिंह नाईक निंबाळकर निवडून आला तर 1 एकर तुमचं 2 वर्षात कोरडं ठेवलं तर नाव शहाजी पाटील. मग कुणाला निवडून द्यायचं, कुणाला न द्यायचं, हा तुम्ही विचार. भर भरून भरल्या हाताने आपल्याला दिला. आपला वनवासी तालुका, मुख्यमंत्री शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा सगळ्यांनी सांभाळलंय आपल्या. आणि ज्याने आपल्याला सांभाळला, आपल्या गावाचा विकास केला, आपला शेतीवाडीचा विकास केला, आपला समजा विकास केला, त्याचा विचार करायचा का जे 5 वर्षात काय नाही दिलं. विजयदादा आला, त्यानं काय नाही दिलं, त्याला द्यायचा विचार तुम्ही. हे विचाराचं मतदान आहे, हे तुमच्या संसाराचं मतदान आहे, विसरू नका. शेका पक्षानं सुद्धा आवाज हे ऐकू द्या. जमिनीत पाणी आलं तर पीक आलं, पीक आलं तर पैसा आला, पैसा आला तर खिसा खळखळायला लागला, खिसा खळखळायला लागला का घरदारं चांगली झाली, बायका मुलं सुना सगळ्या सोन्यानं मडवल्या, पोरं पोरी फटफटीनं कॉलेजला जायला. हे जर स्वप्न तुमचं साकार करायचं झालं तर तुम्हाला देवेंद्र फडणवीस शिंदे साहेबांच्यावर विश्वास ठेवून रणजितसिंह मोहिते पाटलालाच सगळ्यांना मतदान करावं लागणार आहे. आणि सांगोला तालुक्याला सुबत्ता सुजलाम रणजितदादा निंबाळकरांना ही मोहित्या माझ्या मागे लागल्या, डोक्यात निघणार, त्याच्या आईला दबून टाकती मोहित्या. या 40 टोकरीची भाषा ते हलता हलाय काय तयार नाही. तर रणजितसिंह नाईक निंबाळकरांना एवढं मतदान तुम्ही करायचं. व्यक्तिगत माझी सुखदुःख वाटून घेतली. दादा मी सभेला गाड्या सांगतो साहेब, बायको बाहेर पत्रे घेऊन बायपेशी बसली, कशात पैसे, काय चाललंय, काय तुमचं काय नाही. म्हणून गाड्या ती उद्या सभा साहेब येणार आहे तर म्हटलं. मी म्हणली बायका घेऊन या. त्यावेळेला तुला चाला येत नाही, आजार आहे, कशाला. हिंदुरावचं पोरग आहे, मी येणार. 1000 बाई घेऊन आली. तिची माया आहे रणजित दादावर. आणि त्या रेकून काय सोसलंय तुम्ही साक्षीदार, सगळे पक्ष आहे. तिची तर आठवण करा आणि कमळावर शिक्का मारा, एवढं शेवटचं आवाहन करतो. आणि साहेब आपण माझ्या कर्मभूमीत या पाय तुमचं लागलं, मंजूर सगळं केलंय.
गिंड्या आता बरोबर महिन्यात द्यायला लागते. नारळ फोडा तुम्हाला आणि मुख्यमंत्र्यांना येईच लागतंय. तुम्ही दोघं होय म्हणला का आजी दादा कसा आणायचा माझ्यावर सोडा. दादा माझं काय मोडत नाही, किती वेळ रागू द्या खवळ द्या महाराज शान झाला दादा राहू द्या चला गाडीत बसा जायचं सांगोल्याला काय अडचण आपल्याला नाही. परंतु साहेबांच्या हाती सगळ्या चाव्या आहेत त्या. तुमचं लीड दिसलं तरच ही गणित जुळल. जर लीडला गद्दारी झाली तर आम्हाला व्याकला देवानं लिहिलेल्या आहेत त्या. नाही जर पुन्हा 4-5 वर्ष लांबवण्याचं बसा बोंबलेत परत. नानाचं झपाट्यानं असेल तर कामाला लागा. पुन्हा एकदा कमळाला शिक्का मारा एवढं आवाहन करतो.